बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका शासकीय कार्यक्रमादरम्यान नियुक्तीपत्र देताना एका मुस्लिम महिला डॉक्टरच्या चेहऱ्यावरचा हिजाब ओढून काढला। या कथित घटनेच्या निषेधार्थ अकोला शहरातील मोहम्मद अली चौकात जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी नितीश कुमार यांच्या प्रतिमेला प्रतिकात्मक स्वरूपात जोडे मारून आपला रोष व्यक्त केला। तसंच नितीश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। आंदोलनात सहभागी नागरिकांनी नितीश कुमार मुर्दाबाद अशा घोषणा देत महिला सन्मान, धार्मिक स्वातंत्र्य आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या समर्थनार्थ आवाज उठवला। आंदोलकांचं म्हणणं होतं की हिजाब हा मुस्लिम महिलांची धार्मिक ओळख आणि आत्मसन्मानाचं प्रतीक आहे। अशा प्रकारची घटना केवळ एका महिला डॉक्टरचा अपमान नसून संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी आहे। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व कच्ची मस्जिदचे अध्यक्ष जावेद जकरिया यांनी सांगितलं की लोकशाही देशात कोणत्याही महिलेच्या धार्मिक पोशाखाशी छेडछाड करणं अस्वीकार्य आहे। सार्वजनिक मंचावर एका महिला डॉक्टर सोबत असं वर्तन करणं हे महिला सन्मान, धार्मिक स्वातंत्र्य आणि संविधानिक मूल्यांच्या विरोधात आहे, असं त्यांनी नमूद केलं। आंदोलनकर्त्यांनी मागणी केली की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या संपूर्ण प्रकरणावर सार्वजनिकरित्या महिलांची आणि मुस्लिम समाजाची माफी मागावी, तसंच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी ठोस पावलं उचलावी। या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। हे आंदोलन पूर्णतः शांततेत पार पडलं। प्रतिकात्मक निषेधाच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला। तसंच संबंधित जबाबदार व्यक्तीविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। मुख्यमंत्री नीतीश कुमार ने कल एमबीबीएस के छात्रों को सर्टिफिकेट देते वक्त एक महिला जो कि मुस्लिम महिला थी, जिसने हिजाब पहन के रखा था, उसका हिजाब अपने हाथों से निकाला। ये बात बहुत ही निषेध करने वाली है। ये महिलाओं का अपमान है, साथ ही मुस्लिम धर्म का भी अपमान है। हम लोगों ने आज मोहम्मद अली चौक में आंदोलन करके नीतीश कुमार का निषेध किया है और उस व्यक्ति पर लानत भेजी है।